तगडा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेल्या सौरभ शुक्लांनी आरोपीवर गुन्ह्याची निश्चिती केली आणि शिक्षाही सुनावली। आता तुम्ही म्हणाल की जॉली LLB का सांगते, आज काय संदर्भ, तर हे सगळं प्रकरण काय आहे हेच समजून घेण्यासाठी सुरू करूयात आजचा झिरो आवर। नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत। चित्रपटात पैशाच्या जोरावर पोलीस यंत्रणेच्या मदतीनं हिट अँड रन प्रकरणात आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यात यश येतं हे दाखवलंय। तसंच काहीसं पुण्यातील कल्याणी नगर पोर्शा कार प्रकरणात घडताना दिसतंय। शनिवारी रात्री 3 वाजता विना नंबर प्लेट पोर्शा कारनं एक तरुण आणि तरुणीला चिरडलं। सुरुवातीला घटना हिट अँड रन वाटली, मात्र गाडी चालकाची ओळख पटली। तो अल्पवयीन तर होताच, पण मद्यधुंदही होता। तो मुलगा होता पुण्यातील प्रसिद्ध ब्रह्मा कॉर्प या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा। घटनास्थळी त्याला प्रत्यक्षदर्शींनी आधी चोप दिला, नंतर पोलिसांकडे सोपवलं आणि त्यानंतर आला राजकीय ट्विस्ट। दोघांना चिरडणाऱ्या या मुलाला अवघ्या 15 तासात जामीन मिळाला। इकडे रविवारी हा अल्पवयीन मुलगा घरी परतला, तिकडे पुण्यातील रस्त्यांवर रोष उमटला। आरोपी अल्पवयीन आहे हे मान्य, पण त्याला इतक्या लवकर जामीन कसा? पुणे पोलिसांनी आरोप झाला त्याप्रमाणे खरंच तपासात हलगर्जीपणा केला का? आरोपीला कोर्टात उभं करण्याची घाई केली का? असे प्रश्न पुणेकर विचारू लागले। इतकंच नाही तर अग्रवाल बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी केलाय। पुण्यापासून दिल्लीपर्यंत प्रकरण चर्चेत आलं। अश्विनी ही मूळची जबलपूरची आहे, तर अनीश अवधिया मध्य प्रदेशातील उमरियाचा होता। दोघेही इंजिनियर होते। खासगी कंपनीतच दोघांचीही ओळख झाली होती। अश्विनी कोस्टा हिच्या आईनं लेकीचा मृतदेह पाहून आक्रोश केला। अश्विनीनं वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरप्राईज प्लॅन केला होता, मात्र दुर्दैवानं देवाने तिला आमच्यापासून कायमचं हिरावून घेतलं। एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीनं आम्ही आमची लेक गमावली असा आक्रोश तिच्या आईनं केला। यात संपूर्ण प्रकरणात विरोधकांचे आरोप, पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कठोर निर्णय असे अनेक पैलू या घटनेला आहेत। सगळ्याच पैलूंवर आपण चर्चा करणार आहोत, मात्र आधी पाहूयात आजचा प्रश्न आणि प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न, पुण्यातील भरधाव कार धडक प्रकरणात दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अल्पवयीन कार चालक, अल्पवयीनचे वडील, बार पब मालक की पोलीस यंत्रणा? खरं तर आम्हाला 4 पर्यायांची मर्यादा आहे म्हणून, नाहीतर 5वा पर्यायही दिला असता, ज्यात तुम्ही या सगळ्यांना जबाबदार ठरवू शकला असता। पण तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगू शकता। एकीकडे या घटनेवर रोष सुरू झालाच होता की पुणे पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला। विशाल अग्रवाल यांच्या अटकेनं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पथकानं छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली। अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टीची परवानगी दिल्याबद्दल वडिलांवर गुन्हा दाखल केला असून विशाल अग्रवालला आज संध्याकाळी पुण्यात आणण्यात आले आणि उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। शिवाय ज्या पबमध्ये अल्पवयीन आरोपीनं मद्यप्राशन केलं होतं त्या पुण्याच्या मुंडवा भागातील कोझी अँड ब्लॅक पबवर उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। मात्र त्याआधी पाहूयात हे अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। कोण आहेत विशाल अग्रवाल? ब्रह्मा कॉर्प या कंपनीचा डोलारा विशाल अग्रवाल सध्या सांभाळतात।
50 वर्षांचे विशाल अग्रवाल हे ब्रह्मा उद्योग समूहात महत्त्वाच्या पदावर आहेत. ब्रह्मा कॉर्पचे विशाल अग्रवाल अध्यक्ष आहेत. विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 6,01,20,000 इतकी आहे. भरधाव कार चालवून अपघात करणाऱ्यांसाठी तसंच कायदा मोडणाऱ्या अल्पवयीनांसाठी महाराष्ट्र सरकारच्या मोटर वाहन कायद्यात शिक्षा आणि दंडासाठी काय काय तरतुदी आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. अल्पवयीन व्यक्तीनं वाहन चालवून जर अपराधच आहे तो तर 3 महिने तुरुंगवास, 500 रुपये दंड किंवा दोन्ही. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्याची परवानगी देणारे जे वाहन मालक किंवा प्रभारी आहेत त्यांना सुद्धा 3 महिने तुरुंगवास किंवा 1,000 रुपये दंड किंवा दोन्हीही. जास्त गतीनं वाहन चालविणे प्रथम गुन्ह्यासाठी 400 रुपये, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 1,000 रुपये दंड. मद्यपान करून अथवा अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली वाहन चालविणारी व्यक्ती पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्हीही. संबंधित घटनेनंतर 3 वर्षांच्या आत दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 2 वर्ष तुरुंगवास किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्हीही. वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकरित्या सक्षम नसताना तसं करणे किंवा त्यास प्रोत्साहन दिल्यास प्रथम गुन्ह्यासाठी 200 रुपये दंड किंवा दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 500 रुपये दंड. मोटर वाहन कायद्यातील या तरतुदी पाहिल्यानंतर कोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन देताना आदेशात नेमकं काय काय म्हटलंय ते पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. अल्पवयीन आरोपीची 7,500 रुपयांच्या पर्सनल बॉन्ड घेऊन जामिनावर सोडल्या जात आहे. पालकांनी अल्पवयीन आरोपीची काळजी घ्यावी, या गुन्ह्यासारख्या गुन्ह्यात पडणार नाही तेही पाहावं. पालकांनी आरोपीला गरज पडेल तेव्हा ज्युव्हेनाईल बोर्डासमोर हजर करावं. पालकांनी आरोपीला वाईट संगतीपासून दूर ठेवावं. आरोपीला RTO ऑफिसमध्ये पाठवून सर्व वाहतूक नियम समजावून घ्यावे, त्याचे 15 दिवसात प्रेझेंटेशन आम्हाला सादर करावं. आरोपीनं अपघाताचे दुष्परिणाम आणि त्यावरचे उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहावा. आरोपीनं वाहतूक नियमांचा अभ्यास करून 15 दिवस वाहतूक नियंत्रणात पोलिसांना मदत करावी. आरोपीला व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रात न्यावे व त्याचा रिपोर्टही द्यावा. आरोपीला ससून हॉस्पिटलमधल्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्याचा अहवाल 15 दिवसात द्यावा. खरं तर हे सगळं होत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की ह्या ज्याला निबंध लिहायचा आहे, ज्याला मानसोपचाराकडे जायचं आहे, ज्याला व्यसनमुक्त व्हायचं आहे, असा हा जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या ह्या कार चालवण्यानं, लायसन्स त्याच्याकडे नसलेल्या वयात कार चालवण्यानं 2 लोकांचा जीव गेलेला आहे. पुन्हा एकदा पुण्यात जाऊया. शनिवारी सकाळी पोरशाची धडक, रविवारी दुपारीच जामीन. या तडकाफडकी मिळालेल्या जामिनामुळे एकीकडे सर्वात जास्त टार्गेटवर पुणे पोलीस आले तर दुसरीकडे या तातडीनं मिळालेल्या जामिनाच्या अटींबाबतही चर्चा सुरू झाली. अल्पवयीन मुलगा, मद्यधुंद, लायसन्स मिळवण्याचे वय नसतानाही हाय पॉवर गाडी पोरशा चालवत होता. 2 जीव नाहक गेले. बदल्यात 15 तासात मिळालेल्या जामिनात म्हटलंय पुढील 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात या अल्पवयीन आरोपीनं उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं, निबंध लिहावा,
दारू सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत वगैरे वगैरे. आणि अगदी ह्याच कारणांमुळे राजकीय दबाव, बिल्डरचा मुलगा असल्यानं VVIP ट्रीटमेंट, राजकारण्यांशी साटेलोटे, पैसे घेऊन सेटलमेंट अशा वेगवेगळ्या आरोपांच्या केंद्रस्थानी आलेल्या पुणे पोलिसांची बाजू आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मांडली आहे. ती पाहूया. ब्लडचे रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. दोन्ही इस्टॅब्लिशमेंटचे CCTV फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे, ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे, ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मद्य दारूची आहे, त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे. सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे. 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हीच भूमिका डे 1 पासून आहे. कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता. यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही घटनाक्रम केले असतील किंवा नातेवाईकांना, फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल, ही मी स्पष्टपणे सांगतो. पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी आज ही पत्रकार परिषद घेतली. तसंच कोझी पबचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बारटेंडर जयेश बोनकर यांना कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनीही आयुक्तांशी फोनवरून चर्चा करून राजकीय हस्तक्षेप न करता कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाई दरम्यान खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज संध्याकाळी 4:30च्या सुमारास पुण्यात धडकले. त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनीही काही सूचना केल्या. कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत. मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे 2 लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही. त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे, त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल. इकडे सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले तर तिकडे विरोधकांनी आरोप सुरू केलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी तर थेट पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली, तर काँग्रेसचे स्थानिक आमदार रवींद्र धनगेकर यांनीही पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या 2 दिवसांपासून ते पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून बसले होते. तेच रवींद्र धनगेकर आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुखही असणार आहेत. दोघांशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा पुण्यातल्या अपघातावरून केलेली टीका पाहूया. नमस्कार, मैं राहुल गांधी. बस ड्राइवर, ट्रक ड्राइवर, ओला, उबर, ऑटो ड्राइवर्स अगर गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सज़ा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं. मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो. ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? नरेंद्र मोदी से पूछा गया कि 2 हिंदुस्तान बन रहे हैं, एक अरबपतियों का, एक गरीबों का. उनका जवाब आता है, क्या मैं सबको गरीब बना दूं? सवाल ये नहीं है, सवाल न्याय का है. अमीरों को, गरीबों को, दोनों को न्याय मिलना चाहिए. न्याय सबके लिए एक जैसा होना चाहिए. इसीलिए हम लड़ रहे हैं.
अन्याय के खिलाफ लड़ते हैं। आता वळूया आजच्या भागातील पुणे अपघाताच्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। परत एकदा आजचा प्रश्न सांगते। पुण्यातील भरधाव कार धडक प्रकरणात दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात। एक्स वरून भगवान शेळके, अपघात भले अनावधानानं झाला असेल, पण ज्या पद्धतीनं त्या मुलाला वाचवायला यंत्रणा कामाला लागली ते खूप लाजिरवाणं आहे। यूट्यूबवरून कानिफनाथ पठाडे, सर्वस्वी सरकार जबाबदार, दारू बंद केली तर 90% अपघात होणार नाहीत। यूट्यूबवर प्रवीण चौगुले, पैसा असला की सर्व काही चालतं याचं एक उत्तम उदाहरण। फेसबुकवरून जयराज सिंग परिहार, मरणारे बिचारे गरीब जबाबदार आहेत, कारण कायद्याचा बडगा गरिबांसाठी असतो, श्रीमंतांसाठी नाही। इंस्टाग्रामवरून योगेश खजिनदार, सगळ्यात पहिले त्या मुलाचा बाप जबाबदार, बाकी सगळे नंतर। पुण्यातील या हाय प्रोफाईल बेदरकार अपघात प्रकरणावर बरेच आरोप प्रत्यारोप झालेत, वाद निर्माण झालेत आणि याच सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत काँग्रेसचे कसबा पेठचे आमदार रवींद्र धनगेकर आणि सामाजिक कार्यकर्ता विनीता देशमुख। विनीताजी, धनगेकरजी, 0 आवरमध्ये आज आपण आलात। खरं तर विषय असा आहे की मी आपल्याला आपलं स्वागत आहे असं सुद्धा म्हणू शकत नाही। विनीताजी, काय आपला बेसिक आरोप या प्रकरणात काय आहे? बेसिक आरोप हा आहे की श्रीमंतचा मुलगा आहे म्हणून त्याला फटाफट त्याला इतके मदतीला सगळे आले। मुख्य करून सुनील टिंगरे जे एनसीपी अजित पवार गटाचे MLA आहेत, त्यांना नागरिकांनी जर बोलवलं की मेट्रोचे प्रश्न, BRTचे प्रश्न आणि कुठले तरी प्रश्न त्या एरियाचे, तेव्हा ते कधी नसतात। परंतु ह्या केसमध्ये ते अर्ध्या तासात तिथं धावून गेले आणि त्यांनी पोलिसांच्यावर प्रेशर टाकून तो FIR जो आहे तो पूर्णपणे डायल्यूट केला गेला। आणि CC फुटेज असतानाही पब मध्ये की ह्या मुलांनी दारू पीत होता तो त्या पब मध्ये, तरी त्यांना ते FIR मध्ये तो इश्यू टाकलेलाच नाही। रवींद्रजी, आपण काय सांगाल? विनीताजींनी हे जे आरोप केलेले आहेत, आज CP जे आहेत पुण्याचे, त्यांनी मान्य केलं आहे की अशा पद्धतीनं मद्यधुंद अवस्थेत तो मुलगा होता। ह्या तपासामध्ये पहिल्यांदा पोलिसांची प्रचंड चूक आहे, कारण तपास अधिकारी जे आहेत हे संशयास्पद ह्या प्रकरणामध्ये दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार त्या रात्रीमध्ये येरोडा पोलीस स्टेशनमध्ये झाला आणि नुसताच तो तपास अधिकारी नाही तर त्याच्यावरचे जे अधिकारी असतील ह्यांना पहिले निलंबित करून यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे। आणि येरोडा परिसर असेल, वडगाव शिरी परिसर असेल, पुण्याच्या आजूबाजूला ज्या पद्धतीने पब चाललेत तिथले नागरिक हैराण झालेत, वारंवार तक्रारी देत आहेत। आणि मी ज्या वेळेला ही नियमावली तयार केली त्यावेळेला ह्या पोलीस आयुक्तांना एक विनंती पत्र दिलं होतं की पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये देशातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत आणि हे पुणे सुरक्षित पुणे आज गुन्हेगारी क्षेत्राचं पुणे शहर झालंय, अंमली पदार्थाचं पुणे शहर झालंय आणि या पुणे शहराच्या वैभवामध्ये भर पडण्याऐवजी पुणे शहराची बदनामी होण्याचं काम ह्या पोलीस खात्याच्या मदतीनं आणि पब संस्कृतीनं होताना दिसतंय। ज्या पद्धतीनं ह्या अगरवाल बिल्डरच्या मुलानं 2 मुलांना चिरडून मारलं आणि ह्या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये रेड कार्पेट टाकून ज्या पद्धतीनं सुविधा दिली, पिझ्झा पार्टी केली आणि त्याला जामीन सुद्धा झाला, पण जी मुलं ससूनच्या शवघरामध्ये पडून होती तिथं पोलीस वेळेवर पोहोचले सुद्धा नाही। ही शोकांतिका आहे देशामध्ये, या राज्यामध्ये, शहरामध्ये। विनीताजींचा अत्यंत गंभीर असा आरोप आहे। त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे
टिंगरे हे तिथं पोहोचले आणि त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही लोकप्रतिनिधी गेल्यानंतर पोलिसांनी किती ऐकायला पाहिजे हा पोलिसांचा विषय असतो. आणि पोलीस हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. पुणे शहर पोलिसांचा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. ह्याच्यामध्ये करोडो रुपये हे पोलीस लोक जमा करतायत. जे पब चालतात हे नियमानुसार एकही पब चालत नाही. आमची लहान लहान मुलं 3-3, 4-4 वाजेपर्यंत रस्त्याने पडताना दिसत आहेत. हे आमच्या पुण्याला शोभनीय नाहीये. ह्या पुणे शहराला काळिंबा लागणार आहे. आणि ज्या वेळेला पुणेकर रस्त्यावर आलेत त्यावेळेला गृह खात्याला, गृहमंत्र्यांना, पोलिसांना जाग आली की आपण हा तपास व्यवस्थित रीतीने पार केला नाही. आणि जे मुलाचा बाप पोलीस स्टेशन मध्ये सावकारासारखा वागत होता आणि तो त्या शिसे फुटेज बघा. आणि त्याला सन्मानाने रेड कार्पेट टाकून पोलीस लोक घरी पाठवतात. म्हणजे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. वडगाव शिरीमधले अनेक नागरिक सातत्यानं ह्या पब संस्कृतीला, ह्या पबला वारंवार मोर्चे काढलेत, वारंवार त्यांनी अर्ज दिलेत. पण ह्या पोलिसांना तिकडे बघण्याचा, नागरिकांकडे बघण्याचं लक्ष सुद्धा नाही. विनीताजी मी येते आपल्याकडे. रवींद्रजी, विनीताजी आपण काय सांगाल? आपली काय अपेक्षा होती पोलिसांकडून प्राथमिक कारवाईची जी पूर्ण झाली नाही? काय त्यांनी करायला पाहिजे होतं आपल्या दृष्टिकोनातून आणि काय घडलं नाही? नाही, फर्स्ट तर त्यांनी कडक एफ आय आर जो लिहिलेला आहे तो एकदम कडक पाहिजे होता. आणि त्याच्यानंतर लगेच पब मध्ये जाऊन त्याचं सीसी फुटेज देऊन बघून पब ओनर, पब मॅनेजर, गेट कीपर आणि जे वेटरनी त्यांना ड्रिंक्स दिले सगळ्यांना त्यांना कारवाई करून अरेस्ट केली पाहिजे, करायला पाहिजे होतं. प्लस एक्साइज डिपार्टमेंट त्यांना पण क्वेश्चन करायला पाहिजे होतं. जे सगळे पब मॅनेजर्स म्हणजे ओनर्स आहेत त्यांना सगळ्यांना लगेच पोलीस स्टेशन बोलवून, आता टेक्नॉलॉजी आहे, आता सगळं मिनिटामध्ये आपल्याला दिसतं. आणि तरी सुद्धा त्यांनी ते एफ आय आर मध्ये लिहिलं की हा ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा केसच नाहीये. म्हणजे किती पोलीस इतके गुलाम झालेत. जिथं पैसा आहे, जिथं रिच लोक आहेत, म्हणजे जसं सलमान खान केस टाईप असं वर्षानुवर्ष गेलं. आणि सलमान खानचे कोणी मित्र म्हणाले की फुटपाथवर ते गरीब लोक झोपलेच का, असे सगळे प्रश्न. तर इथं तेच होत होतं की थोड्या जे, आणि पुणे जे आहे ते इतकं बदललंय. इट हॅज बिकम द सिटी ऑफ बिल्डर्स, बाय बिल्डर्स, द बिल्डर्स. त्यामुळे बिल्डर्सची लॉबी ती भयंकर स्ट्रॉंग आहे. नक्कीच. रवींद्रजी, मी आपल्याकडे वापस येते. ज्या पद्धतीनं आपण म्हणत आहात की पुणेकरांचा रोष जेव्हा रस्त्यावर बघायला मिळाला त्यानंतर प्रशासन हल्लंय, गृहमंत्री हल्लेत असं आपण म्हणताय. पण आता ज्या पद्धतीनं कारवाई होते आपण आता संतुष्ट आहात का? हा फक्त कारवाईचा फार्स आहे. ह्याच्यामध्ये मला वाटत नाही की पोलीस खाते ह्याच्याकडे जातील, लक्ष देईन, गृहमंत्री देतील. फक्त गृहमंत्री स्वतः तिथे पोहोचले होते. गृहमंत्री आलेत. पण ह्याच्यामध्ये मी वारंवार सांगतो की पब जी नियमावली घातली ती नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि पब बंद झाले पाहिजे. 4-4 वाजेपर्यंत पब चालतात कसे काय गृहमंत्र्यांना माहित नाही, कमिशनरला माहित नाही. आणि ह्या पोलीस खात्याची लोक हे पब चालवण्यासाठी पब चालकांना मदत करणारे व्हिडिओज मला अनेक नागरिकांनी पाठवलेत. आणि ह्याच्यामध्ये पोलीस खात्याचे अधिकारी स्वतः मालक असल्यासारखे, तिथं भागीदार असल्यासारखे तिथं जाऊन बसतात आणि प्रचंड माया ह्याच्यामध्ये जमा करतात. अगरवाल नावाचा हा बिल्डर आहे, हा डिफॉल्टर आहे. त्यांनी महानगरपालिकेला अनेक प्रकरणामध्ये तोशीच लावलेले आहेत. अनेक बांधकामाची त्याची चेकिंग केली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या बांधकामामध्ये अनेक त्रुटी आहेत, महानगरपालिकेचे अनेक पैसे हा बांधकाम व्यावसायिक देणे, ह्याच्यामध्ये मला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्याची बांधकाम व्यवसायामधली पूर्ण चौकशी करावी आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण विषय असा आहे की ही बांधकाम व्यावसायिक मंडळी ज्या पद्धतीनं पुणे शहरावर चुकीच्या पद्धतीने आधी राज्य करत आहेत, ज्या पद्धतीनं चुकीचे पायंडा पाडतात,
या पद्धतीने ही पब संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि रोजराजपणे दिवसा ढवळ्या आज नक्कीच अत्यंत महत्वाचे अनेक प्रश्न आपण दोघांनी सुद्धा उपस्थित केले. परिस्थिती गंभीर आहे, जी घटना घडली ती गंभीर आहे, ज्या पद्धतीनं हा अल्पवयीन मुलगा सुटला ते सुद्धा अत्यंत गंभीर आहे. आणि आता ज्या या गुन्ह्याची दखल अगदी पुण्यातच नाही, गृहमंत्र्यांनीच नाही तर थेट दिल्लीपर्यंत आपण त्याचे पडसाद उमटताना बघितले आहे. आणि त्यामुळे नक्कीच आपण जे प्रश्न उचलले आहेत, हा धनगेकरजी आपण काहीतरी म्हणतात. हा ह्याच्यामध्ये एकच वाक्य की त्या मुलाचं वय 16 वर्षापेक्षा जास्त आहे. एखादा गंभीर गुन्हा झाला तर त्याची कलम कडक होतात आणि 15 वर्षाच्या आत असेल तर ती कलम लागत नाहीत. हा गंभीर गुन्हा आहे. त्याच्या वडिलांना त्याच वेळेला अटक करायला पाहिजे. त्या मुलाला असं सोडणं म्हणजे नक्कीच आपण जे म्हणता त्यात तथ्य आहे आणि गंभीरच आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीला अंमलबजावणी झाली आणि नक्कीच आता हा रोष लक्षात घेता तरी कारवाई होईल असं वाटतं आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. पुण्यातील भरधाव कार धडक प्रकरणात दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण? यूट्यूबवर एकूण 22,000 मतं. 48% म्हटलंय अल्पवयीन कार चालक, 35% अल्पवयीनाचे वडील, 3% बार पब मालक, 14% पोलीस यंत्रणा. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. %44 अल्पवयीन कार चालक, 36% अल्पवयीनाचे वडील, 4% बार पब मालक, 16% पोलीस यंत्रणा. एक्सवर 2,000 मतं. %30 म्हटलं अल्पवयीन कार चालक, 33% त्याचे वडील, 1% बार पब मालक, तर 36% पोलीस यंत्रणा. प्रचाराचा धुरा खाली बसायला सुरुवात झाली आहे. निकालासाठी आणखी 15 दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता तरी रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला मोकळे झाले आहेत. कारण परिस्थिती काहीशी तशीच आहे. गेल्या काही वर्षातला सर्वात दाहक उन्हाळा यावेळी आपण अनुभवला. त्याच्या झळा ग्रामीण भागात जास्त बसल्या. त्यातही अवर्षणग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई आणि अवकाळी पाऊस अशी दोन्ही टोकं पाहायला मिळाली. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आज 1803 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकर्स छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात सुरू आहेत. पाण्यासाठी कुणी रात्र जागून काढतंय तर कुणी टँकरची वाट पाहत दिवस घालवतोय. हिंगोली जिल्ह्यात पाणी प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की 81 ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल्सचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. सर्वात जास्त हाल मुक्या जनावरांचे होतात. प्यायला पाणी नाही आणि खायला चारा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत चारा छावण्या दिलासा देतात. मात्र देशात अजून निवडणूक संपायच्या आहेत. आचारसंहिता सुरू आहे आणि त्याचा फटका दुष्काळी भागात बसतोय. कारण दिलासा देणारे निर्णय घेताना आचारसंहितेमुळे अडचणी येतात. त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीत काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर मंत्री विखे पाटलांनी उत्तरही दिलंय. याच विषयावर विचारला होता झिरो अवर मधील आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न सांगते. मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या. अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का तुम्हाला? सांगायचं होतं होय किंवा नाही. शेजारच्या कर्नाटकमध्ये 7 तारखेलाच मतदान संपलं. आता दुष्काळ
निवारणाची कामं करायची आहेत, त्यासाठी आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी गेल्याच आठवड्यात कर्नाटक सरकारनं केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत सगळ्यांशी चर्चा करून, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी, परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जर पर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे, त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे आणि अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे. मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे. दानवे यांच्या मागणीवर सरकार पातळीवरून काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष होतंच. सरकारचं नियोजन सज्ज असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. खरं तर यंदा मान्सून वेळेत भारतात दाखल होणार असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. तोवर तग धरणंही दुष्काळी भागात मात्र कठीण जात आहे. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या संकटापाठोपाठ राज्यात चारा टंचाईचं संकट सुद्धा डोकं वर काढतंय. अशा आपत्काळात राज्य सरकार वेळीच उपाययोजना आखत असतं. चारा टंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. राज्यात 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. येणाऱ्या काळामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच फार ॲडव्हान्स प्लॅनिंग आपण केलेलं आहे. आज आमच्याकडे साधारण राज्यभरामध्ये 2 महिने चारा उपलब्ध होईल. म्हणजे तो कोरडा असेल किंवा ग्रीन सायलेज असेल, दोन्हीच्या बाबतीमध्ये आमची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी चारा डेपो सुरू करावं लागले तर चारा डेपोला चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. आपण मागे यावर्षी पहिल्यांदाच विशिष्ट दर आपण निश्चित केला होता की शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध केल्यानंतर, चारा उत्पन्न केल्यानंतर त्या भावाने आपण खरेदी करू. की हमी दिल्यामुळे यंदा उत्पादन चांगलं झालं आहे. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे जिल्हा निवडणूक मंडळाकडून जे निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे चारा उत्पादनासाठी, ती सुद्धा आम्ही आता कार्यवाही सुरू करतो आहे. परंतु 2-2.5 महिने तरी कुठेही चारा कमी पडणार नाही अशी तयारी सरकारची आहे. चाऱ्याबाबत विखे पाटील जरी आश्वस्त असले तरी एबीपी माझानं जमिनीवरची परिस्थिती बघितली आणि काय लक्षात आलंय ते सांगते. दुष्काळी झळांचा मराठवाड्यात नेमका कसा परिणाम झालाय ते जाणून घेण्यासाठी हिंगोलीला जाऊयात. तिथे पाणी टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना कसे पाळणार, काय खायला देणार हे प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतात तेव्हा तो जवळचे जनावरं विकायला काढतो आणि ह्याच विक्रीसाठी बाजारात गर्दी असल्याचे चित्र आहे. तसंच हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत पाहायला मिळाली. टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड मनाला वेदना देऊन जाते. आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत. मला त्याला भाव नाही, काय करावं, काही सुधरण. पाण्याचं टंचाई खूपच आहे. पुन्हा पाणी नाही, सांभाळायचे कसे बैल. या 2-4 महिन्यामध्ये फारसं ऊन तपत आहे. हा शेवटचा महिना आहे. आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत बाजारामध्ये. पुढे पाऊस पडेल ना पडेल, लांबल हा काय सांगता येत नाही, म्हणून आम्ही हा बैल इकडे आणले. काही भाव विकू आता बैल आता आम्ही इकडे आणले. काय करावं, कडक उन्हाळा पडला, चाऱ्याची सोय नाही, पाणी ऊन लागायले, मशागतीचे दिवस, काही विलाज नाही, पर्याय नाही.
जनावर सांभाळून चाऱ्याचा वैरणीचा प्रश्न, विहिरी आटल्या, बोरं आटले, पाणी कमी झाले, उन्हाळा असा कडक पडला. चारा वगैरे काही नाही, हिरवा गिरवा वाळला चारा आहे, ऊन तापले भरपूर, त्याच्यामुळे आम्ही बैल इकडे आणली. चारा नाही ना बैलेला, पुन्हा पाणी नाही, सांभाळायचे कसे बैल, त्याच्यामुळे आणलीत आम्ही. पाण्याचं टंचाई खूपच आहे, पाणी सुद्धा मुश्किल आहे, ढोरावं लागलं पाणी. आमचा भाग कोरडा ओछ आहे, जनावरांना चारा वगैरे कशाचा चारा बसेल असेच. सध्या मे महिना सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. मी सध्या हिंगोलीच्या अंधारवाडी नावाच्या गावामध्ये उभा आहे. हिंगोली शहरालगत असलेले हे गाव आहे. या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो. टँकरने पाणी एका विहिरीत सोडलं जातं आणि विहिरीतलं पाणी शेंदून घेण्यासाठी ही ग्रामस्थांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकता. दिवसभराचे हातात असलेले सर्व कामे सोडून येथील महिला, पुरुष यासह लहान मुलं जे आहेत ते पाणी घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होतात. दररोजचा एक टँकर याप्रमाणे या विहिरीत सोडलं जातं आणि हेच टँकर मधलं पाणी विहिरीत सोडल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची, नागरिकांची ही गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता. टँकरचं मोजकच पाणी या ठिकाणी सोडलं जातं, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी नागरिकांना मिळतं आणि त्याच पाण्यातून पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. वापरण्याचं पाणी यासह कपडे धुण्याचं पाणी सुद्धा येथूनच नेलं जातं. त्यामुळं पाणी जे ते अपूर्ण पडते, कारण हे पाणी पिण्यासाठीच पुरेसं होत नाही तर इतर पाण्याचा उपयोग काय करावा असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 81 ठिकाणी विहीर, बोरचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे, तर अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. येथील नागरिकांची, ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी देण्यात यावं, जेणेकरून आमचा पाणी टंचाईचा हा जो दरवर्षी भेडसावणारी समस्या ही काहीशी थांबेल आणि यामुळं पाण्या टंचाईला जे ते तोंड द्यायची गरज पडणार नाही. परंतु सध्या दुपारची वेळ आहे, प्रचंड तापमान वाढलंय आणि या तापमान वाढलेलं असताना सुद्धा नागरिकांची या ठिकाणी पाणी घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आकाश माधव दिपके, एबीपी माझा, अंधारवाडी, हिंगोली. खरं तर आचारसंहिता लागू होण्याआधी जाहीर झालेली कामं करण्यास किंवा मदत देण्यात कोणतीही अडचण नसते, पण नव्यानं काही गावांचा किंवा मदतीचा समावेश करायला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. तसंच मदत देताना लोकप्रतिनिधीच्या मार्फत नाही तर प्रशासनामार्फत करावी लागते. मात्र यात जेव्हा राजकारण येतं तेव्हा खरा गोंधळ सुरू होतो आणि याच विषयावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या, अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का? सोशल मीडिया एक्सवरची प्रतिक्रिया पहिली. धोंडप्पा नांदे यांची, कुठे भीषण दुष्काळ तर कुठे अवकाळी, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारनं आचारसंहिता शिथिल करावी. एक्सवरून विनीत वैद्य, बार्शी शहराला सध्या 2 आठवड्यातून एकदाच तासभर पाणी पुरवठा होतोय. यूट्यूबवरून सोनाजी इंगोले, होय आचारसंहितेत दिलासा मिळावा. फेसबुकवरून अच्युत होळगे, मराठवाड्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. फेसबुकवरून दीपक उघळे, अगदी बरोबर मागणी आहे. फेसबुकवरून सुभाष वैद्य, महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका पार पडल्या आहेत, नियम शिथिल करून दुष्काळी अनुदान मदत सरकारनं द्यावी. इंस्टाग्रामवरून देविका तावडे, हो दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ तोडगा निघावा. आणि याच प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात. तर पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी परत एकदा आजचा दुसरा प्रश्न. मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या, अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का? एकूण 18,000 मतं यूट्यूबवर. 80% होय म्हटलंय, 20% नाही.
इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %81 होय म्हटलंय, 19% नाही. फेसबुकवर 49% होय म्हटलं, 51% नाही. %66 होय म्हटलंय, 34% नाही एक्सवर. एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरूच आहे, दुसरीकडे दुष्काळी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असताना नेत्यांचं मात्र याविषयी राजकारण सुरू असल्याचे बघायला मिळतंय. महसूल मंत्री म्हणतात राज्यात मुबलक चारा आहे, मात्र त्यांच्यापासून अवघ्या 100 किलोमीटर दूरवर त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांच्यावर चारा छावणी सुरू करण्याची वेळ येते. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आचारसंहिता शिथिल करत तात्काळ मदत करण्याची मागणी करतात. आचारसंहिता शिथिल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहणार की 4 जूनचा निकाल, त्यानंतर पंतप्रधान पदाचा शपथविधी होण्याची किंवा मंत्रिमंडळ बनण्याची वाट पाहत बसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 12वी बोर्डाचा निकाल लागलाय. यंदा राज्याचा निकाल 93.37% एवढा लागलाय. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 95.44% मुली उत्तीर्ण झाल्यात. यंदाही राज्यात पहिला येण्याचा मान मुलीनेच पटकावलाय. छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरमाणीकर राज्यात पहिली आली आहे. तिला 100% मिळाले. या सोबतच 0 आवरमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.